हॅलो, आज आपण शिकणार आहोत सॅम्पलिंग थेरम फॉर लो पास सिग्नल्स. सॅम्पलिंग प्रोसेसमध्ये काय होतं, एक कंटिन्युअस टाईम सिग्नल आहे, त्याला आपण कन्वर्ट करतो डिस्क्रीट टाईम सिग्नलमध्ये. त्यासाठी आपण वापरतो सॅम्पलर. कंटिन्युअस टाईम सिग्नल आहे म्हणजेच ॲनालॉग सिग्नल आहे, त्याला आपण कन्वर्ट करतो डिस्क्रीट टाईम सिग्नलमध्ये. डिस्क्रीट टाईम सिग्नल. सो ते कसं होतं, एक सिग्नल आहे एक्स ऑफ टी, सपोज असा आहे सिग्नल, तो त्याला आपण कन्वर्ट करतो डिस्क्रीट टाईम सिग्नलमध्ये. कन्वर्ट करताना आपण ह्या सिग्नलला ट्रेन ऑफ इम्पल्सेसने मल्टिप्लाय करतो. तर त्या इम्पल्सेस इक्विस्पेस्ड आहेत, समान अंतरावरती आहेत. सो हे अंतर आहे टी एस. दिस इंटरवल इज टी एस, 3TS, 4TS. एकमेकांचे इंटीजर मल्टिपल आहेत. सो हे आहे -TS. आता इथे फक्त आपण काय कलेक्ट करतो, सगळे ॲम्प्लिट्यूड नाही घ्यायच्या सिग्नलच्या, आपल्याला फक्त ह्या इन्स्टंटच्या ॲम्प्लिट्यूड घ्यायच्या. म्हणजेच ॲक्च्युली सिग्नल कसा असेल, फक्त ॲम्प्लिट्यूड्स ज्या ठिकाणी आपण सॅम्पल केलेलं आहे त्या ठिकाणच्या ॲम्प्लिट्यूड्स. सो हा आहे तुमचा डिस्क्रीट टाईम सिग्नल. सर डिस्क्रीट टाईम सिग्नल आपण हा तयार केला, तर याच्या रिक्वायरमेंट काय आहेत की हा सॅम्पल्ड सिग्नल कसा असायला हवा. तर हा सॅम्पल्ड सिग्नल ह्या सिग्नलला फेथफुली रिप्रेझेंट करतोय का, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण ह्या सिग्नलपासून, सॅम्पल्ड सिग्नलपासून ओरिजिनल सिग्नल मिळवू शकतो का. जर मिळवू शकत असू तर ते सॅम्पलिंग खूप चांगलं झालेलं आहे असं म्हणता येईल. तर ह्या दोन कंडिशन आहेत. आता हे सॅम्पलिंग इंटरवल आहे, TS म्हणजे काय आहे, सॅम्पलिंग इंटरवल. सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी म्हणजेच ज्या रिपिटेशननी आपण सॅम्पल करतोय ती FS ही आहे सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी किंवा सॅम्पलिंग रेटसुद्धा म्हणतो आपण त्याला. सो FS आणि TS मध्ये रिलेशन काय आहे, FS इज इक्वल टू 1/TS. सो ही सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी इन्वर्स आहे सॅम्पलिंग इंटरवल्स. सो सॅम्पलिंग का इम्पॉर्टंट आहे, डिजिटल कम्युनिकेशनमध्ये आपल्याला नेहमी डिस्क्रीट टाईम सिग्नल लागतो. आणि आपल्याला माहितीच आहे की आता डिजिटल एज आहे. सो ऑल द डिव्हायसेस डिजिटल आहेत, तर डिजिटल सिग्नल लागतो. तर डिजिटायझेशनमधली पहिली स्टेप आहे सॅम्पलिंग, दुसरी स्टेप आहे क्वांटायझेशन. सो डिजिटायझेशनमध्ये सॅम्पलिंग ही खूप इम्पॉर्टंट स्टेज आहे. सो डिजिटल सिग्नल प्रोसेसिंगमध्ये सॅम्पलिंग तुम्हाला नेहमी लागणार आहे. आता आपण काही एक्झाम्पल बघूयात. पहिल्यांदा आपण एक साईन वेव्ह घेऊ आणि तिला सॅम्पल करू. ओके, सेम साईन वेव्ह आहे, तर तिला आपण कशा प्रकारे सॅम्पल करू शकतो हे आपण बघणार आहे. 3 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीने आपण सॅम्पल करायचं आहे. ओके, पहिल्यांदा आपण खूप कमी इंटरवल घेतला, सॅम्पलिंग इंटरवल TS खूप कमी घेतला. असं जर सॅम्पलिंग केलं तर आपण हा सिग्नल मिळवू शकतो, आपण गेस करू शकतो. थोडं मोठं सॅम्पलिंग इंटरवल घेतलं, त्या केसमध्ये सुद्धा आपण सिग्नल पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करू शकतो. असं जर सॅम्पल घेतले, खूप जास्त अंतर घेतलं, तर आपण रिकन्स्ट्रक्ट नाही करू शकत. सो काही रूल्स आहेत जे फॉलो केल्यावरती आपण सॅम्पलिंग इंटरवल चूज करू शकतो व्यवस्थित, आणि सिग्नलला रिकन्स्ट्रक्टसुद्धा करू शकतो, आणि फेथफुल रिप्रेझेंटेशनसुद्धा मिळवू शकतो. हे फेथफुल रिप्रेझेंटेशन नाही, हे आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूया. आपण एक सिग्नल घेतला, त्याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. सो जास्त फ्रिक्वेन्सी असलेल्या सिग्नलला तुम्ही
असं सॅम्पल नाही करू शकत, तुम्हाला सॅम्पल डेन्सच घ्यावे लागतील असे, तेव्हाच तुम्ही त्या सिग्नलला फेथफुली रिकन्स्ट्रक्ट करू शकता. म्हणजे सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी ही सिग्नलच्या फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज एक सिग्नल आहे, कॉम्बिनेशन आहे दोन फ्रिक्वेन्सीचं, सपोज लो फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट आणि असा एक हाय फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट आहे. ह्या सिग्नलला तुम्हाला युनिफॉर्म सॅम्पल करायचं आहे, तुम्हाला ह्याच पार्टचा विचार करावा लागेल. ह्या पार्टचा विचार केला तर तुम्ही असं सॅम्पलिंग करू शकता, बट ह्याला नाही करू शकत. इथे तुम्हाला डेन्स सॅम्पल घ्यावे लागतील, म्हणजेच टाईम इंटरवल कमी ठेवावा लागेल. सो इथे ठेवल्यामुळे तुम्हाला सगळीकडेच हा युनिफॉर्म फॉलो करावा लागेल सॅम्पलिंग इंटरवल. म्हणजे सिग्नलची मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काय आहे त्याच्यावर डिपेंड असेल की तुम्ही सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी काय घेता. एफएस डिपेंड्स ऑन एफएम. एफएम काय आहे? मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी component present in the signal. So fs depends on fm. fs हे fm वर अवलंबून आहे. fm काय आहे? मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, या सिग्नलची जी काही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट असेल ती फ्रिक्वेन्सीवर fs डिपेंड असेल. तर हे रिलेशनशिप हे इंट्रोड्यूस केलं शॅनॉनने 1949 मध्ये. सो याला आपण शॅनॉन थेरम फॉर सॅम्पलिंगसुद्धा म्हणतो किंवा सॅम्पलिंग थेरम फॉर लो पास सिग्नल. तर लो पास सिग्नल का म्हटलेला आहे? लो पास म्हणजे तुम्ही एक फ्रिक्वेन्सी सांगू शकता की त्या फ्रिक्वेन्सीच्या खाली बाकीच्या फ्रिक्वेन्सी प्रेझेंट आहेत, म्हणजे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काहीतरी तुम्ही सांगू शकता, एफ एमची व्हॅल्यू तुम्ही सांगू शकता काहीतरी. सो एफ एस आणि एफ एममधलं रिलेशन दिलेलं आहे सॅम्पलिंग थेरममध्ये. एफ एस is greater than or equal to twice the maximum frequency. सो हे रिलेशन आहे, याला आपण सॅम्पलिंग थेरम म्हणतो. एफ एमच्या दुपटीपेक्षा जास्त किंवा तेवढी फ्रिक्वेन्सी ही सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी म्हणून चूज करू शकतो. आणि जर आपण अशा पद्धतीने एफ एस सिलेक्ट केली तर आपण सॅम्पल्ड व्हर्जनपासून ओरिजिनल सिग्नल, कंटिन्युअस टाईम सिग्नल मिळवू शकतो पुन्हा. सो आता हे रिलेशन झालं, ह्याचा प्रूफ आपण बघायचा आहे. फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये काय होतं सॅम्पलिंग केलं तर. अजून हे रिलेशनशिप आपण ग्राफद्वारे प्रूव्ह करायचं की सपोज आपण सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी ह्याच्यापेक्षा कमी सिलेक्ट केली, जास्त सिलेक्ट केली तर त्याचे काय इफेक्ट्स होतात. ओके, अलियासिंग म्हणून एक इफेक्ट आहे. सो जर सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी आपण ह्याच्यापेक्षा कमी सिलेक्ट केली तर काय होतं, हे त्याचं एक्झाम्पल आहे. जर आपण सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी खूप कमी सिलेक्ट केली तर आपण सिग्नल रिकन्स्ट्रक्शन नाही करू शकत आहे. ओके, सो हे सारे कन्सेप्ट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.